शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिवाळी पूर्वीच मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जासाठी नियमांवर बोट ठेवू नका, बळीराजा जगला पाहिजे याची काळजी घ्या अशा सूचना अजित पवार यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्यात। तर मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले। तर 50,000ची मदतही कमी पडणार असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय। माझ्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये, माझ्या बळीराजाला, माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। काही सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका। कधी कधी नियम पण माणसाकरता थोडे शिथिल करावे लागतात। शेवटी माणसं महत्वाची आहेत, नियम महत्वाचे नाहीत। शेवटी समाज महत्वाचा आहे, शेवटी बळीराजा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं महसूल यंत्रणेला, कृषी यंत्रणेला आपण प्रॅक्टिकल पंचनामे करायची सूचना दिल्यात। जिथं पंचनामे करायला जाता येत नाही तिथं ड्रोन पंचनामे करायला सांगितलेत, ते सुद्धा शक्य झालं नाही। तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला। मी एवढंच सांगतो, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत जाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे। मदत ही मदत असते, 50,000ने सुद्धा होत नाही। 50,000 काय किती झाले? आता जे कांदे सडतात, कांद्याचे भाव एकदम जाम आहे। आता द्राक्षाची छाटणी चालू झालेली आहे। भाताचं पीक दिसायला कमरे एवढाला आहे, पण आंगऱ्या जर बघितल्या तर पूर्ण काळ्या पडल्यात, पांढऱ्या झाल्यात। त्याचं उत्पन्न एकरात, त्याचा उत्पादन खर्च म्हणून थोडीशी मदत होते, उत्पादनावर मदत नाही होत। मग भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते।